टाकळी एमआयडीसीच्या विरोधात 2023 पासून आम्ही आमची पंचकृषी विरोध करत आहे आणि वेगवेगळे आम्ही आंदोलन केली आणि जी एमआयडीसी प्रक्रिया झाली ती चुकीची झाली आहे। आम्ही गेली 2 महिन्यापासून हे आंदोलन करतोय, 2 वेळा उपोषणं केली, प्रशासन स्तरावर एक मिटिंग लावून त्यामध्ये जे काही त्रुटी आहेत आणि आम्ही का एमआयडीसी नको म्हणतोय आणि झालेली प्रक्रिया कशी चुकीची आहे आणि आमच्या पंचकृषीला काय अपेक्षित विकास आहे, माझ्या गावासाठी काय विकास आहे। आमच्या गावामध्ये 18 शहीद जवान आहेत आणि 1200 सैनिक आहेत त्या ठिकाणी आणि सैनिकी परंपरा बाधित होते आणि तिथला सगळा जो निसर्ग आहे आणि तिथले पूरग्रस्तांसाठी ते गायरान हवं आहे, या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा स्थानिक आमदार यड्रावकर साहेब त्या ठिकाणी एमआयडीसी करण्याचा आत्ताच चालू आहे आणि त्या संदर्भात एक मिटिंग लावा म्हणून आम्ही आंदोलनं करतोय। 2 आंदोलनं झाली, काही नाही। परवा आम्ही मोर्चासुद्धा काल घेऊन गेलो। मोर्चा त्या ठिकाणी मार्केट कमिटी पण माझ्या गावापासून आलेला असताना DYSP साहेब आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी तो मोर्चा अडवला आणि आमदार साहेब त्या ठिकाणी चर्चेला येणार म्हणून एक ठिकाण त्यांनी निवडलं आणि त्या ठिकाणी आम्हाला 5 जणांना आणि त्यांची 5 असं लोक बोलवली, पण आमदार साहेबांनी चर्चा करायचं सोडून त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकाकडून त्या ठिकाणी आम्हाला मारहाण झाली, माजी सैनिकांना मारहाण झाली, राष्ट्रध्वजाचा अपमान झाला। त्या सगळ्या एवढ्या निषेधात्मक घटना घडल्या आणि सैनिकांचा आणि शेतकऱ्यांचा आवाज कुठं दाबायचा असं त्या ठिकाणी मानसिकता दिसली आणि दडपशाहीचं धोरण आहे आणि आम्ही काय म्हणतो तर फक्त मिटिंग लावा, मिटिंगचं एक पत्र द्या, एवढीच आमची अपेक्षा होती। एमआयडीसी रद्द निर्णय मंत्रालय स्तरावर होईल तेवढी सुद्धा त्यांना ते करता आलं नाही आणि मोर्चाला सामोरं न जाता 5 माणसांना बोलवून जर तुम्ही शेतकऱ्यांना मारहाण करत असतील तरी निषेधात्मक गोष्ट आहे आणि या संदर्भात आम्ही संध्याकाळी निर्णय घेतला की या ठिकाणी जयसिंगपूरच्या विक्रमसिंह क्रीडांगणावर जोपर्यंत मिटिंगचं पत्र मिळत नाही आणि मिटिंग लागून त्या ठिकाणी निर्णय होत नाही एमआयडीसी रद्दचा, तो पण आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि या ठिकाणी आम्ही काल रात्रीपासूनच हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि माझ्या ज्या समविचारी संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी इथून पाठिंबा दिला आहे। सकल मराठा समाज असू दे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, दलित पॅंथर असू दे, दलित महासंघ असू दे, या सगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही हा जोपर्यंत निर्णय होत नाही आणि मिटिंगचं पत्र मिळत नाही तो पण हे आंदोलन या ठिकाणी उठणार नाही। जी मागणी केली त्यावेळेला सुद्धा मी त्याला सांगितलं तुमच्या आणि काय या म्हणजे सैनिकी स्कूल क्रीडांगण ही सोडून आणि काय मागण्या असल्या तर निश्चितपणे आपण त्याच्यावर सन्माननीय मंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावू, त्यामध्ये आणि तुम्हाला ज्या काही सुधारणा गावच्या हिताच्या ज्या करायच्या आहेत ते आपण करून देऊ। लोकप्रतिनिधी म्हणून ती सुद्धा माझी जबाबदारी राहील, पण त्यातल्याच काही लोकांनी अशा पद्धतीची आडमोठी भूमिका घेतली। तुम्ही 250 एकराचा दुसरं काही करा पण एमआयडीसी मात्र तिथे करायचे नाही, की आम्ही सांगतो म्हणून करायचे नाही, अशी भूमिका आडमुठेपणाची भूमिका करून आज पुढच्या पिढीला आम्ही काय देणार आहोत हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। आज शेती की आता विभक्त होऊन वाटण्या होत शेती आता गुंठेवारीवर वाटण्या व्हायची परिस्थिती आल्या। त्या काळामध्ये रोजगार आणि उद्योग हा त्याला शेतीचे पर्याय त्याची जोड असल्याशिवाय भविष्य काळामध्ये आपला तालुका हा सुखी आणि समृद्ध आणि एक संपन्न त्या तालुक्यातला प्रत्येक कुटुंब हे होणार नाही आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये आपण ती पावलं उचलतोय। पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्याच्या विकासासाठी कोण कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे, जातीचा आहे हे न बघता आज सुद्धा त्यातल्या कुठेही सांगावं मी कुठलं काम घेऊन आलं आणि माझं काम केलेलं नाही, तू उलटा आहेस, तू हे आहेस, तू त्या गटाचा आहे, तू त्या जातीचा आहे, तू त्या पंथाचा म्हणून कधी काम केलेलं नाही, अशी कधीही केलेलं नाही। की आपण जे तालुक्याच्या विकासामुळे आपण ज्या लोकांनी विश्वासानं 2-2 वेळा तालुक्याचे लोक की विश्वासानं निवडून देतात, त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा माझी तेवढीच जबाबदारी आहे की ह्या तालुक्याच्या विकासासाठी तन मन धन मला काहीही झालं तरी सुद्धा ह्या तालुक्याच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती करण्याचं काम मी भविष्य काळामध्ये सुद्धा करत आहे। तर आमदार यड्रावकरांनी आपल्या राज्याचे उद्योग मंत्र्यांच्या बरोबर या एमआयडीसीच्या संदर्भात एक बैठक लावायची आणि त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय होईल तो सर्वांनी घेऊन पुढे जायचा आणि 9 तारखेला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 7 तारखेला शुक्रवार होता, त्या दिवशी मंत्रालय सुरू होतं आणि सगळे लोक म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, उद्योग मंत्री असतील, सगळं म्हणायला लागलेत की या बाबतीत आमदार यड्रावकर आग्रही आहेत एमआयडीसीच्या साठी आणि त्यामुळे यड्रावकरांनी जर आम्हाला सांगितलं तर आम्ही बैठक लावू शकतोय। पण यड्रावकरांनी त्या दिवशी शुक्रवारी बैठक लावली नाही आणि ही मोर्चाची वेळ लोकांच्यावर ह्या आमदार यड्रावकरांच्या ह्या चुकीमुळे आलेल्या आहे आणि ज्यावेळी हा मोर्चा टाकळीमधून काल निघाला त्यावेळीच मला जयसिंगपूरचे DYSP ठाकूर साहेब यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची आणि आमदार यड्रावकरांची आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक लावतो आणि तिथं तुम्ही बैठकीसाठी या काही प्रतिनिधी म्हणून। आम्ही सांगितलं ठीक आहे, अजून पण आम्हाला चर्चेची तयारी आहे आणि चर्चेतनं माघारी निघाल तर चांगली गोष्ट आहे,
पण यड्रावकरांनी जाणीवपूर्वक तिथं जयसिंगपूर बाजार समितीमध्ये येण्याचं टाळलं, कारण तिथं त्यांनाच आम्हाला मारहाण करता येणार नव्हती, आमच्या माजी सैनिकांना मारहाण करता येत नव्हती, म्हणून त्यांनी तिथं येण्यास नकार दिला पोलिसांना. आणि पोलिसांच्यावर दबाव वापरून त्यांनी आपल्या आंदोलकांना तिथं जयसिंगपूरमध्ये आपल्या सुरक्षित ठिकाणी उभा केलं आणि तिथं आणून या लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी हेकेखोरपणे आमदार यड्रावकर वागत आहेत. आणि आज सकाळी त्यांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुठेही काल झालेल्या घटनेचा निषेध केलेला नाही, त्यांना कुठेही या गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही. माजी सैनिकांना काठीनं मारणे, बोलवून हे यांना जर चुकीचं वाटत नसेल तर खरोखर हे आमच्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत काय, हे खरोखरच आमदार म्हणून ह्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करायला पात्र आहेत काय, अशा पद्धतीचा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात आलेला आहे. आमदार यड्रावकरांना मला सांगायचं आहे, तुम्ही जर खरोखरच जर या तालुक्याचा विकास करणार असला तर तुम्ही माजी सैनिकांच्या बाबतीत ज्यावेळी या MIDCचं नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये माजी सैनिकांसाठी आरक्षित जागा आहेत असं कुठं लिहिलंय जरा सांगा. ज्यावेळी आंदोलनाची तीव्रता वाढली त्यानंतर या लोकांना माजी सैनिकांची आठवण आली, यांना संपूर्णपणे ते 125 एकरचं जे गायरान आहे ते सगळं लाटायचं आहे, लुबाडायचं आहे, पुढं प्लॉट पाडून हे विकायचं आहे, म्हणून या लोकांना सगळं ते गायरान पाहिजे आहे. आणि ज्यावेळी आंदोलनाची धग चालू झाली, माजी सैनिक आक्रमक झाले असं दिसलं आणि संपूर्ण गाव एकजूट झाले असं दिसल्यानंतर मग यांना लक्षात आलं की माजी सैनिकांसाठी काय तर आपल्याला तिथं राखीव ठेवायला लागलंय आणि आता काहीतरी ती खोटं सांगायला लागलेत. माझं या यड्रावकर साहेबांना एक आव्हान आहे, ज्यावेळी नोटिफिकेशन निघालं त्या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही सगळी जमीन तिथं MIDCला दिलाय, मग तिथं तुम्ही सुविधा कुठल्या ठिकाणी निर्माण करणार आहे. आज एक गुंठा सुद्धा तिथं क्षेत्र शिल्लक ठेवलेलं नाही तुम्ही. आज आपल्या जर अलमट्टी धरणाची उंची जर वाढली तर दरवर्षी महापुराचं संकट येणार आहे. तिथल्या 5-6 गावांना सुरक्षित ठिकाणी हलवायचं असेल तर फक्त त्या जमिनीशिवाय कुठेही जागा शिल्लक नाही. मग अशा महापुराच्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना काय तुम्ही कुठं घेऊन जाणार आहे? इकडं काय निमशिरगावला तुमच्या ह्या मोठ्या माळावर तुम्ही आणणार आहे काय?